मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, पार्थ पवारांच्या मते महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल होत आहे. त्याच डाऊनफॉल होत असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने अखेर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्राताई पवार यांच्यासाठी आज माघार घेतली. बारामतीची निवडणूक बिनविरोध करा असा सुरू झालेला प्रवास आज अखेर संपला. काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला असला तरी जवळपास 23 उमेदवारांनी बारामतीत उमेदवारी कायम ठेवली. सुनेत्राताई पवार बारामतीच्या खेळपट्टीवर उभे असलेल्या उमेदवारांना अगदी सहजरित्या बाद करून विधानसभेची पोटनिवडणूक जिंकतील यात मात्र कुठलीही शंका नाही. पण या सर्व बारामतीच्या पोटनिवडणुकीतील राजकीय घडामोडीत जवळपास 150 वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाबद्दल पार्थ पवार यांनी केलेल्या विधानाची चर्चा मात्र चांगलीच रंगली. काँग्रेस पक्षाने बारामतीत उमेदवार दिला तर काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये डाऊनफॉल सुरू होईल असं पार्थ पवारांनी विधान केलेलं होतं. पार्थ पवारांच्या बोलण्यातून काय अर्थ निघतो हे एव्हाना या ठिकाणी सोडून द्या, पण भारतीय जनता पक्षाच्या चष्म्यातून पार्थ यांनी काँग्रेस पक्षाकडे पाहणं हे नक्कीच अप्रस्तुत या ठिकाणी आहे. शेवटी काँग्रेस पक्षाचा दैदिप्यमान इतिहास हा देशाचा इतिहास राहिलेला आहे आणि त्या इतिहासाकडे स्वातंत्र्य लढ्यात कुठेही सहभागी नसलेल्या भाजपच्या चष्मेतून काँग्रेस पक्षाकडे पाहणे हे नक्कीच कुठेतरी जिव्हारी लागण्यासारखं होतं आणि शरद पवार म्हणतात अगदी त्या पद्धतीने पार्थ पवार यांचं हे विधान अपरिपक्वतेचं लक्षण या ठिकाणी आहे. दिवंगत अजितदादा पवार यांचं राज्याप्रती असलेले योगदान, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अजितदादांचा असलेला सहभाग कोणीही नाकारू शकत नाही. पण पाठीमागच्या दाराने अनुकंपा तत्वावर वडिलांच्या पूर्वपुण्याईने राज्यसभा सदस्य झालेल्या आणि 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्यासमोर जवळपास 2,16,000 मतांनी पराभूत झालेल्या आणि विशेष म्हणजे जनतेच्या दरबारात नाकारलेल्या पार्थ पवारांना यांनी हे विधान करणं म्हणजे उनाड मुलांनी काँग्रेसच्या इतिहासाला आव्हान देण्याचा केविलवाणा प्रयत्न हा पार्थ पवार यांनी केला. तो नक्कीच या ठिकाणी अनपेक्षित होता, तो अपेक्षित देखील नव्हता. मला चांगलं आठवतं अजितदादा पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आश्रयाला गेले होते, पण काँग्रेस पक्षावर टीका करण्याची चूक अजितदादांनी कधीच केलेली नाही. ती चूक मात्र पार्थ पवारने परवा केली. हा एपिसोड मी बनवत असताना पार्थ पवार यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून आज शपथ घेतली. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह म्हणून हे देशामध्ये ओळखलं जातं. पार्थ यांच्या पात्रतेबद्दल व क्षमतेबद्दल मी या ठिकाणी बोलणार नाही. काँग्रेसने बारामतीसाठी माघार घेतली हा काँग्रेस पक्षाच्या मनाचा मोठेपणा आणि विशालता दर्शवणारा देखील आहे. तरी पार्थ यांच्या वक्तव्याची दखल ही घेतलीच गेली पाहिजे, नव्हे ती घेण्यासारखी देखील आहेत. केवळ कुणाच्या नाकारल्यामुळे कुणाचं अस्तित्व संपत नसतं. घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही म्हणून सूर्यच नाहीत असं या ठिकाणी अजिबात म्हणून चालणार नाहीत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या एकत्रित शिवसेनेने आणि भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये मजबूत असं बहुमत मिळवलेलं होतं. शरद पवारांचं पर्व संपलं असं शरद पवारांच्या बाबतीत एका मुलाखतीमध्ये पवार पर्व संपलं म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतीमध्ये हे सांगितलं होतं. पण त्याच शरद पवारांनी आपल्या राजकीय कौशल्याने आणि आपल्या राजकीय चातुर्याने भारतीय जनता पक्षाला 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अक्षरशः धोबीपछाड देऊन महाराष्ट्रामध्ये अनपेक्षितरित्या महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आणली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं. थोडक्यात काय तर राजकारणात कोणी आणि कधीच संपत नसतं. एकेकाळी देशभरामध्ये 2च खासदार असलेला भारतीय जनता पक्ष गेल्या 11 वर्षापासून देशात आणि जवळपास 15 राज्यांमध्ये सत्तेवर आहेत. अनेक राज्यांमध्ये तो मित्रपक्षांना घेऊन हा सत्तेवर देखील आहेत. पार्थ पवार आज देशातील वरिष्ठ सभागृहाचे सदस्य बनले आहेत. राजकीय अनुभव कमी असल्याने ते राजकारणामध्ये अद्यापही किशोर अवस्थेमध्ये म्हणजे बाल्यावस्थेत या ठिकाणी स्पष्टपणाने दिसून येतात.
त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या डाऊनफॉलची भाषा वापरली. डाऊनफॉल म्हणजे काँग्रेस पक्षाचा नाश होतो, असंच पार्थ पवार यांना सुचवायचं आहे. पार्थ पवार यांच्या राजेशाही घराची वर आलिशान साम्राज्य असलेल्या सहकारी संस्था, शिक्षण संस्था, दूध संघ आणि कारखानदारी यांच्या इमारतीचा पाया आणि इमारतीची वीट ही काँग्रेसच्या पूर्वपुण्याईने या ठिकाणी बनली आहे आणि ती उभी आहेत. नष्ट कुछ भी नहीं होता, धूल भी और जल भी और जल की बूंद भी, बस सब बदल लेते हे रूप, हे हिंदी भाषेतील कवी असलेल्या प्रियदर्शन यांच्या सुप्रसिद्ध अशा ओळी आहेत. पार्थ पवार यांनी लक्षात घेतलं तर मला असं वाटतं ते अधिक योग्य होईल. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.